आयुक्तांची भेट घेतलेली आहे. विविध प्रश्न सध्या चर्चेत आहेत. काय आपली भेट होती की काय? नाही, आजची जी आमची चर्चा होती ती आमच्या मतदारसंघ साठीच होती. तसं पाहायला गेलं तर वरळीतले जे आमचे स्थानिक विषय आहेत, मग सेंचुरी मिलची आमची ट्रान्झिट असो किंवा सेंचुरी मिलचं जे रिडेव्हलपमेंट आहे, तिकडच्या स्थानिकांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, मग कुठे पाण्याचा प्रश्न होता, कुठे शाळेचा प्रश्न आहे, या विषयावरच चर्चा झाली. तर वरळीचे आमचे सुनील शिंदेजी, मी, किशोरीताई आहेतच आणि आमचे सगळे नगरसेवक स्थानिक घेऊन आलेलो. मोकळ्या जागेचा खास करून मुद्दा चर्चेत आहे. आपण काही ठिकाणची मुद्दे उपस्थित केलेले आहेत. काय मोकळ्या जागेंचा लढा हा फार मोठा आहे. हा महापालिकेच्या पेक्षा जास्ती मोठा मोकळ्या जागेंचा विषय आहे, कारण काही म्हाडा येतं, काही MMRDचे प्लॉट्स आहेत. आणि आपण पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांबरोबर हा लढा सुरू आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः आपल्या मित्रांना किंवा भाजपच्या आमदारांना 16 एकर जागा मुंबईतल्या मोकळ्या जागेंच्या जवळपास फुकटात देत आहेत. म्हणजे तो जो एक अंधेरीतला प्लॉट दिलेला आहे, जवळपास 400 कोटीचा प्लॉट 21 लाखात दिलेला आहे आणि 21 लाख पर इयर, म्हणजे काहीच नाही. 2 म्हाडाचे प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट दिले. त्याच्या विरुद्ध आमचा मोर्चाची तयारी सुरू आहे. मुंबईत अनेक लोक जे राजकारणाच्या पलीकडे असतात ते देखील या मोर्चात येणार आहेत आणि लवकरच ती तारीख आम्ही जाहीर करू. दुसरं म्हणजे जो आमचा नेव्हिल डिसूजा फुटबॉल प्लॉट आहे, तो फुटबॉल टर्फ आहे, तिथे देखील आज कोर्टातून एक चांगली ऑर्डर मिळाली आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की पुढचं हिअरिंग होईपर्यंत महापालिकेने काही ॲक्शन घेऊ नये. कंत्राटदार हा दिल्लीवरनं आला असं मला कळतं, एका मोठ्या मंत्र्याचा माणूस आहे असं आम्हाला कळतं. पण ह्याच्याही पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही, आपल्याला आठवत असेल 2-3 दिवसापूर्वी मोठा एक मोर्चा काढला होता वॉर्ड पुरता, आणि आता जर तिथे काही थांबलं नाही तर आम्हाला मुंबईतून मोर्चा हा महापालिकेवर आणायला लागेल. तुम्ही एकीकडे मुंबई महानगरपालिकेत येतात, विविध विषयासंदर्भात बैठक आहेत, दुसरीकडे तुमचे निकटवर्ती एकेकाळी असणारे सचिन आहेर देखील ऍक्टिव्ह झालेले आहेत मुंबईच्या प्रश्नात. ठीक आहे, पुढचं नगरसेवकांच्या बैठका देखील घेतात. चांगलं. आणखी एक सुधार समितीमध्ये आता पुन्हा एकदा म्हणजे मुंबई अध्यक्ष भाजपचं पत्र देतात आणि मग तो प्रस्ताव येतो आणि मग त्या हुकुमदाराचं आरक्षण बदललं जातं. पुन्हा पुढच्या सुधारणा पण तेच आहे. मुद्दा हाच आहे की भाजपने सर्व मुंबईतल्या जागा ढापायला हाती घेतलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल 16 एकर असतील किंवा आमचं फुटबॉलचं टर्फ असेल किंवा कुठे कुठे अजून काय काय, प्रभादेवीमध्ये देखील मध्यंतरीच्या काळात आम्ही पाहिलं असेल महेश सावंतजी असतील, निशीजी असतील, या दोघांनी तिथे लढा दिला. अनेक मोकळी मैदानं आता बिल्डरांच्या घशात घालायची, कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालायची, हा डाव जो बीजेपीने साधलेला आहे त्याला आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणारच. मोठं आंदोलन कितीही मोठं असलं तरी ते आम्ही करू. मी मुंबई गोवा महामार्गासाठी किंवा इतर महामार्गांसाठी साधी सूचना दिलेली आहे की खड्डे बुजवायला इथेनॉलचा वापर करा, लवकर बुजतील. कमीत कमी खिशातले खड्डे तरी त्यांच्या कमी होतील. आणि जी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे, कसं या सगळ्या? नाही, आम्ही छोटी लोक तर आम्ही आयुक्तांना भेटायला येतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज आपने BMC कमिश्नर से मुलाकात की है, क्या विषय था, क्या है? आज बहुत सारे हमारे वर्ली के जो लोकल इश्यूज थे उस पर बात हुई, चर्चा हुई. वर्ली के विधायक, मैं, सुनील शिंदे जी और सारे हमारे जो नगर निगम के जो सांसद हैं वही, जो सभासद है वही, उनको लेके आया था और जो लोकल इश्यूज थे उस पर बात हुई. कोई मुंबई सेंट्रिक इशू, ऑफ कोर्स हर एक इशू मुंबई सेंट्रिक होता है, लेकिन जो बड़े इश्यूज है जैसे BST हो, शिक्षा की व्यवस्था हो या फिर ओपन स्पेसेस हो, उस पर तो हम आंदोलन कर रहे हैं. चर्चा सिर्फ जो विषय अभी हमारे लोकल थे उस पे थे. बात यही है कि हमारे समय में जब हमारी सत्ता थी महानगर पालिका में तो हमने विद्यार्थियों को टैब दिए थे. आपको याद होगा एजुकेशनल टैब्स, ये 5th स्टैंडर्ड टू 8th स्टैंडर्ड दिए थे, 5 अलग अलग भाषाओं में थे और ये शिक्षा व्यवस्था पे हमारा ज़्यादा ध्यान था. अभी विद्यार्थियों के गणवेश नहीं दिए जा रहे. अभी जो 27 वस्तु उनको देनी चाहते हैं वो भी दिए नहीं है, लेकिन खुद के लिए टैब ले रहे. यही तो हमें और उनमें फ़र्क है. बात साफ है, वो जो खर्चा कर रहे हैं वो खुद पे कर रहे हैं. मेयर्स बंगलों पे खर्चा हो रहा है, टैब्स पे खर्चा हो रहा है, नई गाड़ी चाहिए, नया घर चाहिए, नया ये चाहिए, नया वो चाहिए. लेकिन हम जो खर्चा कर रहे थे, जो हम पब्लिक का पैसा इस्तेमाल कर रहे थे, वो पब्लिक के लिए था, जनता के लिए था. उनका कहना है कि डेवलपमेंट को लेकर मिले हैं, लेकिन अटकलें भी काफी ज्यादा है. बात यही है, हम तो बहुत सारे छोटे लोग हैं, हम सिर्फ कमिश्नर से मिलने आए, PM साहब तक हमारी पहुंच नहीं है और वही अच्छा है. डिलिमिटेशन को लेकर जिस तरीके से सवाल खड़े किए जा रहे हैं उसे लेकर नहीं, बात एक ही है. देखिए, डिलिमिटेशन के बारे में जो कहा जाता है कि रिप्रेजेंटेशन हो, पहली बात तो ये है कि जब सांसद आप बढ़ाओगे, लगभग 500 से लेके 850 तक लेके जाओगे, तो उनका जो खर्चा होता है, उनकी तनख्वाह होती है, उनका डेली अलाउंस होता है, उनका घर होता है, फिर बंगला हो या फ्लैट हो, आने जाने का खर्चा होता है, उस पर तो हम सारे लोग ही तो खर्चा करने वाले टैक्स पेयर.
और ये खर्चा करने के बाद क्या जो व्यवस्था है, जो परिस्थिति है, वो बदलने वाली है? उससे अच्छा ये सोचिए आप कि पावर्स को डिवॉल्व कैसे किया जाए, डिसेंट्रलाइज कैसे किया जाए। जो नगर निगम होते हैं उनको अगर आप ताकत दें तो कितना अच्छा हो सकता है। विधायक होते हैं उनको अगर आप ताकत दें, अच्छा काम हो सकता है। जो अभी के सांसद है उनको फंड बढ़ाया जाए तो भी अच्छा काम हो सकता है। और एक तरफ आप देख रहे हो कि 850 MP की बात कर रहे हो, लेकिन दूसरी तरफ देश में जो बेरोजगारी बढ़ रही है, क्या वो इसमें से सॉल्व होने वाली है? लगभग 400 और लोगों को रोजगार मिलेगा सांसद करके, लेकिन जो लाखों आज युवा बेरोजगार है उसके बारे में कौन बात कर रहा है? तो बेरोजगारी के बारे में पहले बात कीजिए और फिर बात की ये बातें। तिरंगा रैली बीजेपी निकाल रही है, आज भी कई जगह पर आयोजन है। आज तिरंगा याद है उनको, जब तिरंगा लेके हम मोर्चा निकाल रहे थे दिल्ली में, आपने देखा होगा हाथों में तिरंगा था तो भी लाठियां बरसाई है, टीयर गैस बरसा है, AK-47 चला है। तो आज तिरंगा आपको याद आया? दूसरा कि तिरंगा रैली में वो सवाल उठा रहे हैं कि जो लोग वंदे मातरम नहीं गाएंगे, वंदे उनको मातरम बंद कर दो, वंदे मतलब मातरम का बंद कर जब दो। बिल आ रहा था तो प्रधानमंत्री महोदय और होम मिनिस्टर कहाँ थे? क्या ये अपमान नहीं है वंदे मातरम का? वंदे मातरम का तो अपमान है कि प्रधानमंत्री और होम मिनिस्टर स्वयं नहीं थे वहाँ। कह रहे हैं अमित शाह जो है आज लाठीचार्ज जो विषय हुआ था नीट पेपर लीक में, उस पर बात करेंगे, क्या लगता है अभी के आपको? की इमरजेंसी नेहरू जी या उसके पहले की, कि मुगलों के समय की, या फिर और भी पुरानी? FCRA बिल पे क्या कहेंगे? FCRA बिल पे बात करेंगे। देखिए बात यही है कि मुझे लगता है कि बहुत सारे लोग और भी सवाल पूछ रहे हैं। PM केयर्स ये भी तो सवाल पूछ रहे हैं, तो बात सभी पे होनी चाहिए। भाजपच्या वतीने 17 तारखेपर्यंत विविध ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित केली जाणार आहे। आज मुंबईमध्ये वरळीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष देखील उपस्थित आहेत। वरळीमध्ये आता गेले 5-6 वर्ष मुख्यमंत्र्यांना सतत यावं लागतंय, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे। कोस्टल रोड आम्ही कसा बनवलाय तो देखील बघून घ्या, BDD आम्ही प्रोजेक्ट कसा केलाय तो देखील आम्ही बघून घ्या। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज आहे ना तिरंगा आठवला, जेव्हा तिरंगा रॅली देशभरात होत होती, जेव्हा तरुण मुलं मुली रस्त्यावर येत होते, तेव्हा तुम्ही सगळी जे काही बळ होतं ते वापरलं त्यांच्यावर। तुम्ही लाठीचार्ज केला त्याच्यावर, म्हणजे त्या लाठ्यांमध्ये खिळे होते, टीयर गॅस तुम्ही त्यांच्यावर मारलेला आहे, तुम्ही AK-47 चालवली, तेव्हा तिरंगा आठवला नाही तुम्हाला? एकीकडे गाडी पालिकेतल्या टॅब ठेवी मोडल्या जातात एक मिनिट, एक असं करू. एकीकडे पालिकेतल्या ठेवी मोडल्या जातात आणि दुसरीकडे मुंबईकरांना मूलभूत सुविधा पालिकेला मिळत नाहीत असं देखील चर्चा आहे. बघा, एक आहे महत्त्वाची गोष्ट, म्हणजे साधारणपणे 1997 पासून 2022 पर्यंत ठेवी आम्ही ह्याचसाठी बनवल्या होत्या की आपण वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टवर ह्यांचा वापर करू शकू. एक अर्थात आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड, आमचा प्रोजेक्ट आहे. प्रधानमंत्री नंतर येऊन बोलून गेले की आम्ही गिफ्ट देतो, त्यांनी गिफ्ट दिली नाही, मुंबईचा पैसा होता तो आम्ही वाचून ठेवला होता. दुसरी गोष्ट कोस्टल रोड, STP, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्यासाठी आम्ही ठेवी केल्या होत्या. आणि अर्थात महानगरपालिकेचा जो स्टाफ आहे, पगार असेल, पेन्शन असेल, ह्याच्यासाठी केलं होतं, BST साठी केलं होतं. आता आपण पाहतोय ठेवी तर मोडल्या जात आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जात आहेत, पण रस्ते तसेच्या तसेच. मध्यंतरी तो मृणालताई गोरे फ्लायओव्हर तुम्ही पाहिला असेल, 4 तासात कसा तो उकडून आला पुढे. असेच सगळे हे जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की सगळीकडे भ्रष्टाचार हा दिसायला लागलेला आहे. आधी गाडी, बंगला, टॅब अनेक मुद्दे जे आहेत ते महापालिकेत सातत्याने चर्चेत पाहायला मिळतात. आता नव्याने टॅब चालू आहे. टॅब कोण ठेवणार याच्यावर? आता यांचं टॅब चालूच आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही जेव्हा आमचं सरकार होतं मुंबई महानगरपालिकेत, आमचे महापौर असायचे, आम्ही शाळेंवर फोकस केलेला. शाळेंच्या विद्यार्थ्यांना 5 वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये आम्ही टॅब्स दिले होते. पहिला फोकस हा शाळेंचा होता. आता आपण पाहतोय जवळपास 1.5 महिना झाला की जास्तीत झाला शाळा सुरू होऊन, अजून गणवेश मिळाले नाही आहेत, अजून ते 27 वस्तू मिळाल्या नाही आहेत अनेक शाळेंना, पण स्वतःसाठी टॅब, बंगला, गाडी हे सगळं मागतायत. हा फरक आहे दोघांमध्ये. कोळी बांधवांनी तुमच्या सरकारच्या काळात विविध प्रश्न सोडवले होते, पण त्याच्या परिणामी विविध समस्या आहेत. काही राज्य आपण जातात त्याचे भेट घेतात, प्रश्न काय सुटतात एक मिनिट, हा सुटताना दिसत नाही. हे कोणाचं आहे? कोळी बांधवाचे प्रश्न आहेत बरेच, ते सुटताना दिसत कोळी बांधवांचं आपण पाहिलं असेल, आम्ही सीमांकन आमच्या काळात त्याला जास्ती अधिकचा वेग दिला होता. त्यानंतर अजूनही अनेक ठिकाणी जिथे जिथे कोळीवाड्यांमध्ये SRA घोषित करण्याचा प्रयत्न होतो, तिथे आम्ही कोळी बांधवांसोबतच राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे धारावीमध्ये अदानीचे लोक अजूनही कोळीवाड्यात घुसून ती जागा कमी करण्याचा प्रयत्न करतात, तिथे आम्ही लढा देतो. आणि जिथे जिथे भाजप ह्या जागा ढापू इच्छिते, आम्ही तिथे लढत राहू. किशोरीताई त्या दिवशी पहिल्या दिवशी गेल्या होत्या. आणि नाही, महत्वाची गोष्ट हीच आहे बघा, एक गोष्ट खरी आहे की आपल्या मुंबईमध्ये किंवा कुठेही जिथे जिथे कचरा समुद्रात फेकला जातो, तिथे तो कचरा परत लाटेसोबत येणार. पण जेवढी लोक ही ऑन पेपर हायर्ड आहेत तो कचरा स्वच्छ करण्यासाठी, साफ करण्यासाठी, हे खरोखर तिथे कॉन्ट्रॅक्टर बसवत आहेत का?
जिथे 60 लोक दाखवतात तिथे 6 लोक असतात, तिथे 20 लोक दाखवतात 2 लोक असतात. त्याचा पण एक आपण आढावा घ्या आणि त्याच्यात तुम्हाला भ्रष्टाचार कळेल काय तो. थँक्यू.